नेहमी बॅलन्स ब्रॉडडाऊन होते. हा बॅलन्स ब्रॉडडाऊनचा आयटम आहे. तो आयटम कॅशचा बॅलन्स असतो म्हणून त्याचा नो इफेक्ट मी इथं परत एकदा लिहितो, पण हे जरा चांगलं पाठ करून ठेवा. बॅलन्स ब्रॉडडाऊन हा आयटम कुठेही मांडायचा नाही. झालं. 2 नंबरचा मुद्दा. त्या 2 नंबरमध्ये आणखीन एक जरा मुद्दा मी जरा काल आपल्याला वेळ कमी होती म्हणून सांगितलेलं नव्हतं, पण आत्ता सांगतोय. काही वेळेला नुसतं सबस्क्रिप्शन देतात. त्यात लास्ट इयर, नेक्स्ट इयर, करंट इयर असं काही देत नाही. जेव्हा नुसतं सबस्क्रिप्शन गेलं असेल तर आहे तसं इकडे इन्कम मांडायचं. तर तो फार मुद्दा जरा खाली लिहून ठेवा. ओनली सबस्क्रिप्शन शब्द तिथं ओनली देत नाही, मात्र फक्त पोस्टिंग काय असतं, सबस्क्रिप्शन. असं एकच सबस्क्रिप्शनचा आयटम दिला असेल तर तो आयटम कुठं मांडायचा, इन्कमला मांडायचा. आणि तेच म्हणजे ह्या सबस्क्रिप्शनचे 2 पार्ट आहेत. ते सबस्क्रिप्शन असं जर ते सबस्क्रिप्शन लास्ट इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर. तर लास्ट इयरचं काय सांगितलं सांगा बघू. लास्ट इयरचं काय सांगितलंय. लास्ट इयरचा आयटम आहे, त्याचा कुठेही इफेक्ट नसतो. नंतर करंट इयरचं कुठं मांडतात, करंट इयरचा आयटम इन्कम साईडला मांडायचा. आणि नेक्स्ट इयरचा आयटम कुठं मांडायचा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मांडा. कसं मांडायचं नंतर बघूया. फक्त एवढं तुम्हाला पाठ असू द्या. 100% तुम्हाला 12 पैकी 12 मार्क येणार. हा झाला पहिला मुद्दा. फक्त आज नव्याने हा आयटम सांगितला बा कुठला, नुसतं सबस्क्रिप्शन दिलं असेल तर कुठं मांडायचं, इन्कमला. आणि ते जर 3 वर्षाचं दिलं असेल तर ते काल दिलेलं त्याप्रमाणे लक्षात ठेवायचं. झालं. त्याच्यानंतर पुढचा अजून एक आयटम दिला होता, त्याची आपण उजळणी करतोय. पुढचा आयटम दिला होता, नुसतं डोनेशन देतात. दिलाय ना हा मुद्दा काल, मला पटकन. नुसतं डोनेशन दिलं असेल तर कुठे लिहितात म्हणून सांगितले. डोनेशन जसं हा नुसता सबस्क्रिप्शन, तसं नुसतं डोनेशन दिलं असेल तर ते इन्कम बाजूला मांडायचं. आणि ते डोनेशन काय देतात, डोनेशन फॉर. आणि फॉरच्या पुढे कुठले तरी रिझन देतात, पर्पज देतात. स्पेसिफिक पर्पज. स्पेसिफिक पर्पज असतो, म्हणजे बिल्डिंग, बुक्स वगैरे काय 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 तर असते. मग डोनेशन फॉर आणि पुढे पर्पज दिला तर कुठं मांडायचं म्हणून सांगितले मला पटकन. लायबिलिटी साईडला आयटम मांडायचं. लायबिलिटी साईड. नंतर अजून एक आयटम दिला होता. हा आयटम अगदी कधी तर येतो. तो एक शब्द तेवढा लक्षात ठेवा, फंड म्हणतात त्याला. फंड किंवा फायनल अकाउंट मध्ये लोन कुठं मांडतो आपण माहिती आहे का. फायनल अकाउंट मध्ये लोन कुठं मांडतात, उत्तर द्यायला काय मला प्रश्न विचारलाय. फंड किंवा लोन नावाचा आयटम हा लायबिलिटी साईडला मांडतात. कुठे मांडला जातो, लायबिलिटी साईडला. मला वाटतं इथपर्यंतचे आयटम तुम्हाला मी काल दिले होते. आणि शेवटचा आयटम जरा दिला होता. कुठला आयटम होता तो, सेल ऑफ असेट. त्याचा इफेक्ट काय सांगितलं होता, लेस फ्रॉम असेट. लेस फ्रॉम. आता तो जर मुद्दा इकडे इकडे जरा लक्ष दे. इकडे बघा, मी समजावून देतो. इकडे बघा, तो आयटम कसा असतो बघा. फर्निचर असं देतात, सेल ऑफ फर्निचर. आणि अमाऊंट दिलेली असते 5,000. एक लक्षात घ्या, हा फर्निचर म्हणजे रिअल अकाउंट आहे बघा, आहे की नाही बघा. त्याला. मी तुम्हाला काय सांगितले, रिसिट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे रिअल अकाउंट.
आणि इन्कम आणि एक्सपेंडिचर म्हणजे कुठला अकाउंट? नॉमिनल अकाउंट. मी काय सांगितले, इथले नॉमिनल अकाउंटचीच आयटम तिकडे जातात. मग हा कुठला अकाउंट आहे? रिअल अकाउंट. मग रिअल अकाउंट तिकडे जाईल का त्याच्यामध्ये? इन्कम साईडला नाही जाणार. मग मला सांगा, असेट खरेदी केल्यामुळे असेट काय होते? वाढते म्हणजे काय म्हणतो करतो आपण? ऍड करतो. तर असेट विकल्यामुळे असेट आपल्यातून काय होते? कमी होते. मुद्दा लक्षात आला? मला होय नाही काय तर त्यामध्ये उत्तर दे. हा, असेट खरेदी केल्यामुळे वाढते. मग ह्याच्या या बाजूला असेट असणार आहे परचेस. मग इकडची असेट असेल तर ऍड होणार आणि इकडची असेट असेल तर काय होणार? लेस होणार. आणि हा कुठला अकाउंट आहे? रिअल अकाउंट. मग नॉमिनल अकाउंट मध्ये रिअल अकाउंट लिहून चालेल का त्याच्यामध्ये? नाही. म्हणून हा आयटम असेट मधून काय करतात? लेस करतात. लेस सोल्ड म्हणायचं. पण याच्यात अजून एक प्रकार आहे, जरा सांगतो, इकडे लक्ष दे जरा. याच्यात दोन प्रकार आहेत. समजा इथं असं दिलेलं आहे, दोन किमती देतात. एक किंमत म्हणजे त्याची मूळ किंमत आणि दुसरा म्हणजे काय असेल? विक्री किंमत. आता मला सांगा, किती रुपयाची असेट किती रुपयाला विकली आहे? किती रुपयाची असेट किती रुपयाला विकलेली आहे? लक्षात येते की नाही तुम्हाला? बोला. काय समजलं की नाही तुम्हाला? बोला तर होय नाही काहीतरी. हॅलो. याची विक्री किंमत किती आहे? 5,000. आणि कॉस्ट म्हणजे ही खरेदी किंमत म्हणतात त्याला. म्हणजे खरेदी केलेली किंमत आहे 4,000 आणि विक्री केलेली किंमत आहे 5,000. याच्यातनं काय अर्थ निघतो? काहीच निघत नाही काय? हा, तुम्ही एक लक्षात घ्या, प्रॉफिट लॉस हा प्रकार काही समजत नाही काय? कॉमर्सच्या मुलांना पहिल्यांदा प्रॉफिट लॉस समजायला पाहिजे. 4,000ची असेट 5,000ला विकली म्हणजे 1,000चा काय झाला? प्रॉफिट झाला. तुम्ही लॉस कसं म्हणताय? बघा तर, ही मूळ किंमत आहे. आणली ती वस्तू 4,000ला, विकली कितीला? 5,000ला. म्हणजे 1,000 तुम्हाला काय मिळाले? जादा मिळाले. किंवा काय करा, तो आकडा देतात, असं देतात, एक तर याच्यापेक्षा किंमत कमी असते किंवा याच्यापेक्षा किंमत जादा असते. आता इथं बघा, याच्या ही किंमत 6,000 आहे असं समजा. मग मला सांगा, किती रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली? बोला. म्हणजे 1,000चा काय झालाय? आणि मगाशी इथं किती रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली? आणि काय तो घोळ करा. इथं जरा परत सांगा मला, किती रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली? म्हणजे इथे 1,000 काय झाला आणि इथं 1,000चा काय झाला? आता मगाशी किंमत फक्त एकच दिली बघा. मग एकच किंमत दिली असेल तर तू काल मी मुद्दा काय लिहून दिलाय की लेस फ्रॉम असेट. आणि किमती जर अशा दोन दिलेल्या असतील तर एक लक्षात घ्या, प्रॉफिट झाला असेल तर कुठं मांडतात? प्रॉफिट म्हणजेच काय म्हणतात नाही, इन्कम. येतोय का बघा मुद्दा? प्रॉफिट म्हणजे इन्कम आणि लॉस म्हणजे काय असेल? एक्सपेंडिचर. आणि म्हणून काल लिहून घेतले त्याच्याच खाली जरा लिहून घ्या, सेल ऑफ असेटचा मुद्दा लिहून घेतलाय ना, तिथं लिहून घ्या, सेल ऑफ असेट. आणि इकडे लक्ष द्या, अशी एकच किंमत दिली असेल, येते काय लक्षात? बघा, सेल ऑफ फर्निचर म्हणल्याने एकच किंमत दिली, ही कुठली प्राइस म्हणतात? सेल प्राइस. म्हणून इथं जरा लिहून देतो, ओनली सेल्स प्राइस गिवन. ओनली सेल्स प्राइस गिवन. म्हणजे इथं फक्त कुठली प्राइस दिलेली असते? विक्री किंमत दिलेली असते.
मग सेल प्राईस दिलेली असेल तर तो इफेक्ट बी काल तुम्हाला मी सांगितलं बघा, काय म्हणतात त्याला, लेस फ्रॉम असेट. तर बघा असं असेल बाई, सेल ऑफ फर्निचर एकच प्राइस आहे, विक्रीची किंमत ओनली सेल प्राइस गिवन लेस फ्रॉम असेट. मुद्दा लक्षात आला काय? बोला होय नाही काय तर ते पटकन. आता इथं बघा, मग काय वेळेला इथं ब्रॅकेट मध्ये किंमत येतात, कॉस्ट प्राइस. काय काय वेळेला कॉस्ट प्राइसच्या ऐवजी दुसरं एक नाव देतात. दोन्ही नावं तुम्हाला देतो. काय म्हणतात? कॉस्ट प्राइस किंवा बुक व्हॅल्यू. आणि हा आकडा पहिल्यांदा घेऊया आपण, किती? 4000. हे देतात कुठं? ब्रॅकेट मध्ये. हे ब्रॅकेट मध्ये देतात. मग कॉस्ट प्राइस किती आहे? 4000. मग आता इथे सांगा किती रुपयाची वस्तू किती रुपयाला विकलेली आहे. म्हणजे 1000 रुपयाचा काय झालाय? हा येतोय का लक्षात? येतोय लक्षात ना? मग त्यावेळी इथं मात्र 2 इफेक्ट लिहायला लागणार. म्हणजे सेल्स प्राइस फक्त दिली असेल तर इफेक्ट एकच असेल, पण इथं जर 2 किमती दिली असेल तर इफेक्ट किती येणार? 2. याच्यामध्ये 1000चा प्रॉफिट आहे, तो प्रॉफिट कुठल्या बाजूला मांडणार? इन्कम बाजूला. आणि विकल्यामुळे वस्तू काय झाली? कमी झाली, म्हणून असेट मधून काय होणार? लेस होणार. म्हणजे असेट मधून लेस होण्याचा मुद्दा हा फिक्स असेल. आले का लक्षात? आणि म्हणून तो इफेक्ट जरा इथे लिहितोय, कॉस्ट प्राइस अँड सेल्स प्राइस जरा मोठं काढावं. are given. Cost price and sales price are given. मग त्यावेळी काय करायचं बघा, विकल्यामुळे किंमत कमी तर होतेच, बरोबर आहे. म्हणजे एकच प्राइस दिली असेल तर एकच इफेक्ट, आणि ही जर 2 प्राइस दिली असेल तर त्याचे इफेक्ट किती येणार? 2 येणार. 1 इफेक्ट काय असेल? कॉस्ट प्राइस डिडक्ट कॉस्ट प्राइस डिडक्ट फ्रॉम असेट. पहिली कॉस्ट प्राइस किती आहे? 4000. 4000 ही असेट मधून काय करायची? वजा करायची. हा पहिला इफेक्ट असेल. आणि दुसरा, त्या 2 किमतीमधला काय काढायचा? फरक काढायचा. 4000ची असेल 5000 विकली, म्हणजे 1000 रुपयाचा काय झाला? प्रॉफिट झाला. आणि प्रॉफिट कुठं म्हणतात? इन्कम बाजूला. आणि म्हणून इथं लिहायचं प्रॉफिट असेल, इफ प्रॉफिट. तर इन्कम येणार. इफ लिहा, इफ प्रॉफिट.